पुढची बातमी दौंडमधून आहे। दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली आहे। सोमवारी रात्री 11च्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर कला केंद्राचे मालक आणि 6 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। सोमवारी कला केंद्रात डान्स सुरू असताना गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन त्या अनुषंगाने खात्री नियमितपणे करण्यात येते, तपासण्यात पण येते। ही घटना 10:30 ते 11:30च्या दरम्यान आहे। नाही अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल। एक आमदार आणि त्याचे बंधू, म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथे जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे। एका महिलेला तिथे गोळी लागलेली आहे असं आम्हाला कळतंय। त्या मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे। पण पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथं करत असाल तर हे योग्य ठरणार नाही। जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल।